राज्यात शेवगा शेंगाच्या दरात वाढ झाली। येवला तालुक्यातील रवींद्र काळे या शेतकऱ्यानं 5 एकरावर शेवगा बाग लावली होती। आसमानी संकटातून शेवगा बाग वाचल्यानं शेतकऱ्याला आर्थिक फायदा होतोय। तसंच घाऊक बाजारात शेवगा शेंगा 200 रुपये प्रति किलो पोहोचल्यानं शेतकऱ्याला फायदा होत असून ग्राहकांना मात्र शेवगा महाग विकत घ्यावा लागतोय। येवल्यात एका मका खरेदी केंद्रावरील पोर्टल बंद आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना अद्याप नोंदणी करता आली नाही। शासनाकडून प्रति क्विंटल मक्याला 2400 रुपये हमीभाव दिला जाणार आहे, त्यामुळे तातडीने पोर्टल सुरू करून नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली जाते। शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती दिल्यामुळे जालना जिल्ह्यातील 2 लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे शासनानं शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती दिली आहे। वाशिम बाजार समितीत बिजवाई सोयाबीनची आवक घटली आहे, त्यामुळे सोयाबीनच्या दरात सातत्यानं चढ उतार होत आहेत। प्रति क्विंटल सोयाबीनला 4 ते 5 हजारांचा भाव मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। नाशिकच्या ग्रामीण भागात थंडीची तीव्रता वाढली आहे। पहाटेच्या सुमारास धुक्याची चादर पसरत असून ग्रामीण भागात हुडहुडी भरवणारी थंडी जाणवते। निफाड तालुक्यात तर पारा तब्बल 8 अंश सेल्सिअस पर्यंत घसरल्याची नोंद हवामान विभागानं केली आहे। कमी तापमानामुळे गहू, हरभरा यांसारख्या रब्बी हंगामातील पिकांना मोठा फायदा होणार असल्याचं कृषी तज्ज्ञांचं मत आहे। राज्यात झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे सध्या रब्बी मका पीक चांगलंच बहरून आले। सध्या हेच मका पीक तुरावस्थेबरोबरच कणीस अवस्थेत देखील आलेलं आहे। दरम्यान जालना जिल्ह्यात यावर्षी रब्बी पीक मकाची लागवड मोठ्या प्रमाणावर होत असून त्यामुळे मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे। पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्स पृथ्वी रिच पॉली फॉस्फेट।